MJ न्यूज 90 आजच चॅनलला सबस्क्राइब करा। होऊन लोकांना त्रास होतो, म्हणून आज आपण पाहिलं की जो एक प्रयोग या जिओ पॉलिमर टेक्नोपॅथचा आपण इथं केला आणि M60चं RMC आपण वापरलं। तुम्ही पाहिलं पत्रकारांनी एक खड्डा भरून होत होता, तो दुसरा खड्डा देखील आपण त्याच वेळेस भरला आणि त्याच वेळेस तो पहिला जो भरलेला खड्डा तो एकदम कडक रस्ता झाला। त्यामुळे ही टेक्नॉलॉजी पावसामध्ये आपल्याला आम्ही ठाण्यात, नाशिक रोडला, मुंबई, गोवा या ठिकाणी वापरली आणि त्याचबरोबर जिथं खूप मोठ्या प्रमाणावर पाणी येतं, खालून चिखल आहे, दलदलीचा भाग आहे, त्या ठिकाणी हे देखील आपल्याला उपयुक्त ठरत नाही। त्या ठिकाणी प्रीकास्ट पॅनल, एक कॉन्क्रीटचा रस्ताच, जसं आपण कॉन्क्रीटचे रस्ते बनवतो तसे प्रीकास्ट पॅनल आम्ही कास्टिंग केले होते आणि जवळपास 200 प्रीकास्ट पॅनल या ठिकाणी, ज्या ठिकाणी अतिशय चिखलाचा भाग, दलदलीचा भाग आहे, पाणी जिथं सातत्याने येतं त्या भागामध्ये देखील आपण ते टाकले। आणखी ज्या ज्या भागामध्ये अशा प्रकारचे हे आहेत, जागा आहेत, त्या ठिकाणी देखील त्याचा वापर करून आपण मोटरेबल ताबडतोब म्हणजे रेडीमेड रस्ते कसे आपण करू शकतो याचं उदाहरण देखील आपण पाहिलेलं आहे कॉन्क्रीटच्या रस्त्यांमुळे। त्यामुळे हे झालं आपलं तातडीने दिलासा देण्याचा विषय, परंतु या ठिकाणी कायमस्वरूपी रस्ते आपल्याला करायचे आहेत। त्या ठिकाणी दोन्ही साईडला स्टॉर्म वॉटर ड्रेन असलं पाहिजे, फुटपाथ असले पाहिजेत आणि त्याचबरोबर आता हे जे कामगार आहेत त्यांना चालण्यासाठी फुटपाथ आणि सायकल ट्रॅकची देखील या ठिकाणी मगाशी त्या बैठकीमध्ये मागणी झाली आणि जिल्हाधिकारी महोदयांना मी सूचना केलेल्या आहेत की आता जे रस्ते आपण करू ते संपूर्णपणे इंटिग्रेटेड एकाच पॅटर्नमध्ये असले पाहिजे। मग ते MIDCचे असू द्या, PMRDचे असू द्या, PWDचे असू द्या आणि NHIचे असू द्या। त्यामुळे हे सगळे जे आहेत हे पुढच्या संपूर्णपणे 10 महिन्याचा कालावधी जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे। मला वाटतं आपण तो आणखी कर्टेल करू शकतो, आणखी कमी करू शकतो, कारण आता जो शिक्रापूर तळेगाव हा जो रस्ता जो अवॉर्ड झालेला आहे त्या ठिकाणी देखील जे काम संत गतीने सुरू आहे, कलेक्टरना सांगितले तिथे चांगल्या दर्जाचं काम करणारा, फास्ट वेगाने काम करणारा माणूस त्या ठिकाणी अपॉइंट करा आणि तो रस्ता तात्काळ त्याचं काम सुरू करा। त्याचबरोबर दुसरा एक 3 किलोमीटरचा PMRDचा रस्ता आहे, त्याला देखील तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून एक्झिट आणि एंट्रीला 3 रस्ते आपल्याला उपलब्ध होतील आणि त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ही वाहतूक कोंडी दूर होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मदत होईल। त्याचबरोबर जो काही कचऱ्याचा विषय होता या बाबतीत देखील उद्योग मंत्र्यांनी PMRDला जागा दिलेली आहे, ताबडतोब प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी सुरू करण्याच्या सूचना दिल्यात। तोपर्यंत जे रस्त्यावर जागोजागी प्लॅस्टिक आणि कचऱ्याचा ढीग दिसतोय त्यासाठी देखील जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय एक आउटसोर्स एजन्सी करा, एक विशेष प्रकारची फक्त या संपूर्ण परिसरामधला कचरा उचलण्यासाठी एका एजन्सीची नियुक्ती करा आणि हे संपूर्णपणे चाकण शहरामधले उद्योजक असतील, नागरिक असतील, यांना या दुर्गंधीचा, कचऱ्याचा जो सामना करावा लागतोय त्यातून त्यांना दिलासा मिळेल। एकंदरीत विजेचा जो काही विषय होता त्यावर देखील चर्चा झाली आणि विजेच्या जे काही आपले महावितरणचे अधिकारी त्यांच्याशी देखील त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत आणि जे काही मोठं काम असेल, सबस्टेशन असेल किंवा आपल्याला ट्रान्सफॉर्मरचं कॅपॅसिटी वाढवायची असेल, या संपूर्ण ज्या आहेत यासाठी देखील सूचना दिल्यात। मला वाटतं एकंदरीत उद्योजकांच्या ज्या ज्या काही सूचना होत्या त्या आपण त्याला काम सुरू केलेलं आहे, चालना दिलेली आहे। त्याचबरोबर मेट्रोचं काम सुरू आहे, मेट्रोचे हर्डीकर यांच्याशी देखील मी बोललो, मेट्रोचं काम देखील इकडे सुरू आहे।
पण ते नाशिक फाटा ते चाकण राजगुरुनगर आणि तळेगाव चाकण शिक्रापूर याचा देखील त्याच्यामध्ये अंतर्भाव करावा अशा प्रकारच्या सूचना मी दिल्यात आणि त्याची फिजिबिलिटी चेक करून DPR तयार करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत. त्यामुळे ते देखील हर्डीकर यांनी त्यांची टीम ते करेल, जेणेकरून मोठ्या प्रमाणावर इथल्या भागातल्या लोकांना दिलासा मिळेल. चाकण नगर परिषदेचा जो DP आहे, मगाशी मला कोणीतरी विचारलं, तो DP देखील तात्काळ लवकर मंजूर केला जाईल आणि चाकण नगर परिषदेतल्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये स्वतः आम्ही आता पुढच्या आठवड्यामध्ये आपले पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना देखील इथं स्वतः पाठवतोय. ते देखील इथल्या लोकांशी बोलतील, इथली समस्या सांगतील आणि त्याचा देखील आपल्याला चर्चा करून सोडवणूक करता येईल. लोकल विषय की तुम्ही DPR चाकणचं मंजूर करताय, परंतु इथं PMRDAचा DPR अजिबात मंजूर नाही. त्यामुळं ह्या चाकण परिसरातली जी गावं आहेत, जी औद्योगिक वसाहती जवळ आहेत, त्यांचं अक्षरशः UP आणि बिहार सारखं बकालीकरण झालंय. अंतर्गत रस्ते छोटे आहेत आणि त्यामुळे जे मुख्य रस्त्याला मिळतात, तळेगाव चाकण शिक्रापूरला असेल, पुणे नाशिक महामार्गाला जोडणारे जे अंतर्गत गावांचे रस्ते आहेत ते अतिशय अरुंद आहेत आणि म्हणजे ते फक्त 10 फुटाचेच राहिले. मग त्याच्यावर तुमचा कंटेनर जाणार कसा? नाही, त्या बाबतीमध्ये कुठलं चाकण DPचं म्हणताय आपण, PMRDAचे रस्ते, PMRDAचे रस्ते जे आहेत तेही आपल्याला रुंद करावे लागतील. जसं MIDCला आपण करतोय तसं PMRDAला देखील या ठिकाणी मी मगाशी म्हणालो ना, हे सगळं इंटिग्रेटेड आपल्याला नेटवर्क करायला लागेल. त्यामध्ये सगळ्या PMRDA आली, MIDC आली, PWD आली, हे सगळे जे रस्ते आहेत हे रस्ते आपल्याला रुंद करावे लागतील. चाकणमध्ये जशी MIDC आहे, उद्योग आहेत, तसं PMRDA पण आहेत ना. त्यामुळे आपल्याला ते करावं लागेल, ते करणार आपण. भूसंपादनाच्या बाबत पण काही शेतकऱ्यांचे सकाळी आम्हाला शेतकरी भेटले, जो रस्ता आहे त्याबाबत काही भूसंपादनाच्या बाबत काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्याबाबत काय? त्या बाबतीत देखील जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना केलेल्या आहेत. आपल्या गावकऱ्यांना कुठलाही म्हणजे त्यांना योग्य मोबदला देऊन भूसंपादन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आपलं सरकार कुठलाही प्रकल्प करताना तिथल्या नागरिकांना तोशीत धरून त्यांच्यावर त्यांच्या कन्सेंटशिवाय कुठलाही प्रकल्प आम्ही केला नाही आणि करणार नाही. PMRDAचे अधिकारी शेतकऱ्यांची वर्तवणूक चांगली देत नाही अशी सगळ्या भावना शेतकरी. त्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांना 2 कमिट्यांचा अध्यक्ष केलेला आहे. ती एक बैठक दर शुक्रवारी होईल आणि एक बैठक पहिल्या बुधवारी आणि तिसऱ्या बुधवारी होईल. त्यामुळे जे जे प्रश्न आहेत ते त्यावेळेस PMRDAचे असले किंवा MIDCचे असले, कुठलेही असले, तर त्या नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्यानंतर त्या ठिकाणी तिथल्या तिथे त्यांना निर्णय मिळेल. एकही कंपनी बाहेर जाणार नाही तरी देखील चाकण परिसरामध्ये चर्चा होतात की कंपन्या बाहेर जाणार. आता उद्योजकांच्या बरोबरच आम्ही बोललो, तेच तुम्हाला स्वतः येऊन सांगणार आहेत की आम्ही कुणीही चाकण सोडून इतर बाहेर जाणार नाही. त्यांनी आनंद म्हणजे समाधान व्यक्त केलं की आम्ही दिलेल्या सूचनाचं स्वागत सरकारने केलं, उद्योग विभागाने केलं आणि शासनाने केलं, जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे आणि त्याच्यावर कामही सुरू झालेलं आहे. त्यामुळे त्यांना विश्वास आहे की त्यांनी ज्या काही सूचना केल्या त्या पूर्ण होतील. आता तुम्ही बैठका घेताय, सगळं घेताय, मात्र हे कंपनी जेव्हा स्थलांतर म्हणजे आता धमकी देत आहेत किंवा बोलतायत ते त्याच्यानंतर जाग आली, हे म्हणजे जबाबदारी नव्हती का हे सगळं करणं? आपण एकीकडे म्हणतोय आपण प्रगतशील आहोत, स्मार्ट सिटी आहे, गडकरी साहेब दररोज नवीन नवीन रस्ते कोट्यवधी रुपये खर्च करतात, म्हणजे खड्डे एक किरकोळ विषयासाठी. नाही, असं किरकोळ नाही बाबा, किरकोळ विषय नाही, हा व्यवस्थित नियोजनाचा विषय आहे. पूर्वी काय झालं आता त्याच्यामध्ये आपण जात नाही, परंतु आता प्रशासनाला सगळ्या एकत्र आणलेल्या आहे आपण आणि त्यामुळे आता भविष्यामध्ये जे काय होईल तो पूर्णपणे नियोजनबद्ध या ठिकाणचा पूर्ण आणि सर्व एजन्सीने एकत्र घेऊन काम होईल. थँक्यू.